शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत लातूर जिल्हा पोलीस दलाने वाहतूक नियमांचं उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे। 3 ऑगस्ट रोजी एका प्रवासी ऑटोमध्ये वाहतूक नियमांचं सर्रास उल्लंघन करीत ऑटो चालकाने त्याच्या ऑटोमध्ये क्षमतेपेक्षा अधिक 13 लहान विद्यार्थ्यांची वाहतूक करून त्यांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या संबंधित वाहन चालकावर वाहतूक शाखेमार्फत मोटार वाहन कायदा 66/192 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे। लातूर पोलिसांनी स्पष्ट केलं आहे की शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही। क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक, निष्काळजी वाहन चालक, आवश्यक सुरक्षा उपायांचा अभाव किंवा वाहतूक नियमांचं उल्लंघन यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण होऊ शकतो। अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यात विशेष तपासणी मोहीम सुरू असून नियमभंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई केली जाणार आहे। या प्रसंगी सर्व शाळा व्यवस्थापन, शालेय बस व ऑटो रिक्षा चालक, वाहनधारक तसेच पालकांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत वाहतूक नियमांचं काटेकोर पालन करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे। कोणत्याही वाहनातून क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांची वाहतूक होणार नाही याची जबाबदारी संबंधित संस्था, चालक आणि पालकांनीही घ्यावी। यापुढे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करणारी कोणतीही घटना आढळून आल्यास संबंधित चालक, वाहनधारक, शाळा व्यवस्थापन तसेच आवश्यकतेनुसार संबंधित पालकांविरुद्धही प्रचलित कायद्यांनुसार कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा लातूर जिल्हा पोलीस दलाने दिला आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.